मी शेफ असणार आहे. आम्ही पण रेसिपी पाहिलेली आहे कुठेतरी, जस्ट एकदाच बघितली आहे युट्यूबला युट्यूबला पाहिली. आणि माझी एक ट्रिक मी तुम्हाला सांगते. वा मस्त पूर्ण हाय हॅलो अँड वेलकम टू आवर युट्यूब चॅनल. सो आजचा ब्लॉग खूप जास्त फनी आणि इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आम्ही शूट करत आहोत कुकिंग व्हिडिओ. आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे किंवा रात्रीचे 8 वाजले. तर आज आमची इच्छा झाली व्हाईट सॉस पास्ता बनवायची. आम्ही याआधी बाहेर खाल्लेला आहे खूप वेळेस, पण आज म्हटलं घरी ट्राय करून बघूया. सो फर्स्ट टाइम आम्ही बनवत आहोत. त्यासाठी सामान पण घेऊन आलोय आम्ही. तुम्ही बघू शकता इकडे जे जे सामान आमच्या घरात नव्हतं ते सगळं आम्ही काहीच नव्हतं, सर्व बाहेरून घेऊन आलो. म्हणजे मोस्ट ऑफ द सामान नव्हतं, सो ते आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि आजच्या रेसिपीच्या स्पेशल गोष्ट काय आहे ते सांगा. मी शेफ असणार आहे, ही साइड रोल परफॉर्म करणार आहे. येस, मी फक्त तर आज मी बनवणार आहे पास्ता. देखते हैं कैसे पहुंचते हैं पास्ता तक आखिरी रास्ता. अरे कहना क्या चाहते हो? सो वी डोंट नो कसा तो बनेल, बट लेट्स ट्राय आणि सी हाऊ इट वर्क्स. मम्मी या सो व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा. आम्ही इथे साईडला कॅमेरा लावून बनवतो. मी हेल्प करते, म्हणजे योगेश बनवणार, मी हेल्प करते. बघूया कसा होतो. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. येस, सो आम्ही केलेलं आहे स्टार्ट. बॉईल करू का? नाही, खूप छोटं होईल हे, मोठं घ्यावं लागेल लास्ट वाला. मी देऊ का? मला सांगा काय काय हेल्प करायची आहे. तर इथे यू वॉन्ट पाणी. सो आता इथे आमचे शेफ साहेब जे आहेत पास्ता बॉईल करायला ठेवणार आहेत. आम्ही पण रेसिपी पाहिलेली आहे कुठेतरी, जस्ट एकदाच बघितली आहे युट्यूबला पाहिली आणि लगेच बनवायला घेतली आहे. सो याच्यामध्ये थोडंसं ऑइल, थोडं खूप जास्त झालं ते. नमक, चॉपिंग वगैरे करायची काही सांगा मला. थोडंसं टाकायचं ना. तर ऑइल कमी टाकायचं होतं, मीठ काही नाही, उलट करताय तुम्ही. सो ह्याच्यात ठेवावं लागेल ना, गरम पाण्याची गरज नाही. थोडस बाउल मध्ये पाण्यात ठेवते मी त्याला. आम्ही फ्रोझन मक्का आणलेला आहे, सो त्याला आता थोडा वेळ बस करायचं का? हो, ठीक आहे. थोडं हा बस झालं. फ्रोझन कॉर्न, फ्रोझन कॉर्न आहे. सगळ्यांना मध्ये खाऊन दाखवायची गरज नाहीये. मला खूप आवडतो ना, मला ब्लॉक करते फोन. माझ्यामुळे तुम्ही ब्लॉक नाही होणार. सो इथे उरलेला कॉर्न आपण लगेच फ्रीज मध्ये ठेवून देऊ. तू कट करू शकते. हाँ, माझं कट करायचंच काम आहे आज. अभी पानी में जा रहा है पास्ता और हम पास्ता को बॉईल करेंगे. किती बॉईल करायचं ते पण सांगा. आता मी याला बॉईल करणार आहे 80% फक्त. तर 80% कसं चेक करायचं बॉईल झालेलं हे तुम्हाला मी दाखवतो पुढं. मला असं काय वाटतं याच्यामध्ये पाणी कमी पडलंय म्हणून. पाणी परत टाका. सो गाईज, जोपर्यंत इकडे पास्ता बॉईल होते तोपर्यंत मी करणार आहे चॉपिंग. आणि माझी एक ट्रिक मी तुम्हाला सांगते. जेव्हा केव्हा मी कटिंग करते साईडला असा हा एक बॉक्स ठेवते आणि झालेला कचरा लगेचच त्यात ठेवते, म्हणजे ते जास्त पसारा होत नाही. सो आता मी चॉपिंग करते आणि मग पुन्हा व्हिडिओ रिझ्यूम करते. हे बघा, साइड रोलला मयुरी सपोर्ट करते आहे, कटिंगला, चॉपिंगसाठी सर्व. अपनी कटिंग स्किल्स दिखाते हुए यहाँ पे मयूरी मौजूद है. आणि इकडे तुम्हाला दाखवतो मी, जोपर्यंत पूर्ण पास्ता डीप होत नाही तोपर्यंत पाणी ॲड केलं आहे. त्यामध्ये थोडंसं ऑइल आणि मीठ टाकलं आहे. कसं वाटतं तुला व्हाईस कॅप्टन म्हणून काम करताना? आज मी लीड करतोय ना कुकिंग. लेट्स सी, झाल्यानंतर खाताना कळेल कॅप्टन्सी किती कमाल. लिडिंग फ्रॉम द फ्रंट. नो, यू आर लिडिंग फ्रॉम द बॅक, बाय द वे, कॅमेराच्या बॅकला. सो मी जसं म्हटलं, खाल्ल्यानंतर ना सगळ्यात जास्त कंटाळा येतो किचन आवरायचा. तर असं आपण काही काळजी घेतली ना, म्हणजे आता बघा मी हा बॉक्स ठेवला, याच्यामध्ये कचरा टाकतेय, तर आपले बरेचसे कामं इथेच आटपून जातात. काय वाटतं योगेश? येस, करेक्ट.
आणि आता ह्याला आपल्याला स्क्वेअर मध्ये कट करायचं आहे, म्हणजे रफ कट करायचं. रफ कट करायचं आहे स्क्वेअर शेप मध्ये. जास्त बारीक नाही कट करायचं. इथे मी माझं काम पूर्ण केलेलं आहे. खूप छान पद्धतीने मी कटिंग करून ठेवलेलं आहे. इथे आहे ओनियन म्हणजेच कांदा, गाजर, ही इथे आहे येलो कॅप्सिकम म्हणजे येलो कलरची शिमला मिरची, ग्रीन जी की लक्कीली आम्हाला थोडीशी उरलेली आहे घरामध्ये म्हणून सापडली, थोडंसं गार्लिक म्हणजेच लसूण, आणि इथे आहेत कॉर्न. आणि इथे आता आपले मिस्टर शेफ जे आहेत आता थोडं फ्राय करून घ्या. भाज्या ज्या आहेत थोड्याशा काय योग्य सॉटे, शेफ काय म्हणत होती व्हिडिओमध्ये, सॉटे भाजी थोड्याशा सॉटे करून घेणार आहे. सॉटे करून घेणार, त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे ऑइल. एक पॅन घेतलेला आहे, ते सगळ्यात पहिले सांगायचं असतं. नंतर ते व्हेजिटेबल्स मी ऍड करणार आहे त्याच्यामध्ये. आणि एक सांगायचं विसरले की इंडक्शन चालू केलेलं आहे. हे सांगायचं. सो अशा पद्धतीने आपलं अर्ध काम नाही झालं आपलं. 30% काम झालेलं आहे. पास्ता बॉईल होतोय. आणि बघा टाइम मी तुम्हाला दाखवते, वाजलेले आहेत 8:15 आणि बाहेरचं तुम्हाला मी दाखवते बेटा. बाहेर 8:15 वाजलेले आहेत. सो इकडे आता असंच होणार रात्री 12 पर्यंत ना योगेश, हळूहळू 12 पर्यंत, म्हणजे सध्या तरी 9 वाजता अंधार पडतो, पण काही दिवसानंतर 12 पर्यंत असाच उजेड असतो. योगेश मग ओके, कसं वाटतंय खूप दिवसानंतर किचन मध्ये आल्यानंतर? खूप छान वाटतं. मग रोज येत जा. हो, मग मी आल्यावर असं काय झालं नाही गाईज. योगेश होईल तशी बऱ्यापैकी मला हेल्प करत असतात अधूनमधून, पण आता लास्ट 2-3 वीकपासून काहीच मला योगेशने बनवलेलं खायला नाही भेटलं, कारण ऑफिसच्या कामामध्ये योगेश थोडंसं बिझी होतं. तुम्ही बघू शकता एक रफ कट केलेला कांदा ऑइल मध्ये फ्राय करून घेतोय. थोडंसं आपल्याला पिंकिश कलर येईपर्यंत त्याला वेगवेगळं करा ना कांद्याला. पास्ता बॉईल झाला आहे, तर यातला मी पाणी काढून घेतोय. ते पडल ती चाळणी खाली. सो बॉईल करायचं आहे याला, बॉईल नाही स्ट्रेन करून घ्यायचं आहे याला. पास्ताच्या रेसिपीमध्ये ना पास्ता कुक म्हणजे बॉईल करणं सगळ्यात मेन स्किल आहे. ते ओव्हर कुक झालं की गेलं. आणि परत थंड पाणी, थंड पाणी कशासाठी आपण ऍड करतो पण सांग. ओव्हर कुक होऊ नये नंतर गरम हीटमुळे ना, मग त्याच्यामुळे आपण त्याला थंड पाण्याखाली थोडंसं धुवून घेणार आहोत बेसिकली. आणखी घ्या थोडंसं. इग्नोर आवर किचन मेन्स हे जे घासायला ठेवलेलं आहे. परत कदाचित कमेंट येईल खूप खराब आहे, तर हा चॉपिंग बोर्ड आम्ही यूज करत नाही, जस्ट ठेवला इथे, त्याला काहीतरी मी डेकोरेशन करून म्हणून. ओनियन झालाय, जास्त झालाय, कलर मध्ये थोडंसं फ्राय करून घेतलाय. नंतर मी ऍड करतोय आपल्याला सगळ्यात आधी ना लसूण ऍड करायचा होता. तर सगळ्यात आधी आपल्याला टाकायचंय लसूण. पहिले कांद्याच्या पण आधी तुम्ही आधी लसूण टाका, तो फ्राय झाल्यानंतर मग कांदा टाका. आम्ही गडबडीत विसरलो. तसं पण चालतंय. दोन्ही पण ऍड करतो, येलो आणि ग्रीन. आणि कॅरेट पण ऍड करतो. मिक्स करून घेतो, ऑइल मध्ये फ्राय करून घेतो. तिकडे काही पाडलंय काही नाही पाडलं, झाकण पडलं. काही साईड हेल्पर पण इथे भरपूर कामं करत आहे. आम्ही ब्लॅक पेपर संपलं होतं म्हणून नवीन आणलेलं आहे. सो हे जे साईडला कामं असतात ते दिसत नसतात, पण ते कामं खरं खूप मेहनतीचे असतात. किती लकी मी बघा, काय साईड हेल्पर मुलगी ठेवली माझ्याकडे कामाला. सो हे कामं पण खूप मेहनतीचे असतात. फक्त शेफच्या हातात, शेफने डिश बनवलेली असते, पण बाकीचे जे कामं असतात त्याला पण खूप जास्त महत्त्व असतं असं मला एकंदरीत म्हणायचं आहे. आणि आता मी याला खूप मोठा पाडून ठेवलं. आता हे टाक कसा मोठा प्रश्न आहे. यासाठी पण शेफचीच हेल्प घेणार आहे, तिला काही जमत नसतं. जमत असतं,
पण मग सांडलं तर थोडंसं वाया जाईल आणि पब्लिक जे रेग्युलर व्हिडिओज बघतात त्यांना माझी हिस्ट्री माहिती आहे. मी न सांडल्याशिवाय आपण बघू तुम्ही न सांडता पाडता का. त्यामुळे मी कॅमेरा असा फिरवते. थोडं जरी सांडलं ना तिकडे जळेल माझ्या. मला डिस्टर्ब नको करू. गाईज तुमच्या समोर लाईव्ह प्रूफ. ठीक आहे, आपल्या कामापुरतं थोडंसं आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. बाकीचे नंतर निवांत मध्ये आपण टाकू. शेफ करून घेतलंय. हा शेफ सांगायचं विसरले होते. थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ नंतर ब्लॅक पेपर मिस काली मिर्च टाका. थोडंसं आणखी टाका 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 टाका. बस थोडंसं ऍड केल्यानंतर मला हे पण हे कोण टाकल आणि थोडंसं काय सगळं मलाच सांगावं लागतं. असं काही नसतं. विसरले होते कोण सांगेल. नंतर खात्यांना लक्ष आलं होतं. अरे लक्षात आलं असतं. अरे कौन को तो हम भूल गए. इसलिए तो मैं हूँ. मी पण काम करत आहे. जागच्या जागी सगळ्या वस्तू ठेवत आहे. म्हणायला नको पुन्हा सगळ्यात रेडी एकट्याने घ्यायला नको योगेशने. म्हणून अशा वस्तू जागच्या जागी पण मीच ठेवत आहे. दिसते हे सगळं साईडला पण मीच काढून दिलेलं आहे. बटर इथे चीज कढई पण मीच आणून दिलेली आहे. आणि आता मैदा पण मीच ओपन करणार आहे. हा ना मैद्याला ना इकडे काय म्हणतात मी सांगते. काय म्हणतात हे काय कसं प्रोनाऊन्स होतं त्याला. वेटिमॉल वेटिमॉल असं म्हणतात मैद्याला इकडं. ह्याला शोधण्यासाठी आम्हाला खरं तर खूप कष्ट लागले. ट्रान्सलेट करायला पण शोधायला लागतं. हा याला कोणतं पीठ दिसतं हा मग त्याला ट्रान्सलेट करायचं. आम्ही याला स्वडिश मध्ये मैद्याला काय म्हणतात ते अगोदर हे केलं मग ह्याला शोधलं. हा त्याला आता आपण थंड व्हायला नाही साईडला ठेवणार आहे थोड्या वेळासाठी. आणि आता ह्या कढईमध्ये आपण बनवणार आहोत व्हाईट सॉस पास्ता. बनवणार आहे पास्ता नाही आधी व्हाईट सॉस बनवणार आहोत आपण. व्हाईट सॉस आणि त्याच्यात पास्ता. तर आता आधी स्टार्टिंगला आपल्याला बटर ऍड करायचंय. तर बटर आपल्या गरजेनुसार टाकायचं. गरजेनुसार कोणी 3 चमचे 4 चमचे टाकतं. आमच्याकडे जेवढं आहे तेवढं टाकतं. एका हातात साईड रोल फक्त नावाला. एका हातात कॅमेरा आहे. कॅमेरामॅन पण मीच आहे आज. कसं जमणार दोन्ही तो सगळ्या गोष्टी मला. स्पून पण मीच दिलाय काढून. त्याच्यातच टाकायचं लगेच ते. हा थोडस बटर मेल्ट झालं की मग लगेचच. खूप टाकू शकतो आपण. ते ना आपला पास्ता जास्त आहे ना. आता बटर मेल्ट झाले तर याच्यामध्ये जेवढं आपण युजली बटर टाकतो तर तेवढंच चमचे आपल्याला मैदा टाकायचा. किंवा हे आम्हाला त्या व्हिडिओमध्ये शेफने सांगितलेलं आहे. तेच मेसेज आम्ही तुमच्यापर्यंत कन्वे करतोय. याला म्हणतात प्लेन फ्लॉवर. बघू मला कसा दिसतो. सेम आहे का आपल्या मैद्यासारखाच आहे का. यस. आम्ही बनवलेला जो व्हाईट सॉस होता ना तो खूप जास्त थिक झाला होता कारण मैदा खूप जास्त टाकला गेला होता. सो व्हिडिओमध्ये सांगतात भरपूर पण तुम्ही होईल तितका मैद्याचा वापर कमी करा कारण मैद्यामुळे सॉस जो आहे आपला खूप जास्त थिक होतो. मी करू का मिक्स. योगेश खूपच हळू मिक्स करतात. मिक्स करायचं जसं आपण शिरा आणि उपमा करतो ना त्या टाइप मध्ये. आपण कधी करतो. आपण कधी बनवला. आई करायची ना घरी त्यावेळेस. बघायचे का. ठीक आहे मम्मींना कमेंट करायला सांगते व्हिडिओच्या खाली करत बघायचे का. अच्छा हा का. मग कधी बनवायला ट्राय नाही केला. चला नेक्स्ट रेसिपी काय म्हणता. शिराच झाला पाहिजे. आपल्याला टाकायचंय मिल्क गरजेनुसार. मिल्क वेट त्याला स्टर करायचंय सारखं कंटिन्यू त्याला स्टर करायचंय. मी देते. असे कसे शेफ हे सगळं विसरून जात आहे. दूध टाकल्यानंतर कंटिन्यू त्याला मिक्स करायचं. त्याचे लम्स नाही येऊन द्यायचे. कंटिन्यू त्याला मिक्स करत राहायचं. मला असं वाटतं हे काम मी करावं. आय डोंट ट्रस्ट यू इन दिस मेथड प्रोसेस. खूप स्लो करता. शेवटी मला हात लावाच लागला. माझ्याशिवाय काही होतच नाही. हे मिक्स करण्यासाठी मिक्स करून तसंच ठेवले. हे जे लम्सेस आहेत ना गोळे तसेच ठेवले. इथे आपला सॉस रेडी आहे. आपण भाज्या ऍड करतोय. कॅमेरामॅन का स्ट्रगल व्हिडिओ शूट करने के लिए. नंतर हे ऍड करायचं. पास्ता बॉईल केलेला पास्ता. काय टाकताय शेफ तुम्ही सांगा.
ब्लॅक पेपर ऍड करतोय प्रॉपर टेस्ट येण्यासाठी. बस बस बस. एक प्रॉपर अमाऊंट मीठ टाकायचं. नंतर चिली फ्लेक्स टाकायचं. ते आपण तुम्हाला जसं पाहिजे तसं. हा म्हणजे जितकं तुम्ही स्पायसी खाता तसं. हा चिली फ्लेक्सने स्पायसी होत नसते का. होतं. नंतर मिक्स हब मिक्स अप टाकायचं. आणि मीठ पण. बस बस. मीठ आणि थोडंसं मीठ कमीच टाका, ऑलरेडी आपण टाकलंय. लागलं तर घेता येते नंतर. आता याला मिक्स 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 करायचं. तर आपण याच्यामध्ये ऍड करतोय आता चीज. चीज. तर याला मी बोलू शकतो जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही चीज ऍड करू शकता. मी थोडं जास्त टाकतोय. जास्त कुठं, अजून तर काहीच नाही पडलं. जा सगळं टाकून द्या. बस. चीज इज हॅव्हिंग अ गुड अमाऊंट ऑफ प्रोटीन, सो इट्स हेल्दी. चीज स्लाइस पण टाकताय का? ओके. रेटिंग मी देणार आज योगेश. सर्व इट इन अ बाउल. आणि हे बघा आता टेस्ट करून बघतोय. वा मस्त. पूर्ण खाल्लं पण नाही उगीच बरं का. असं मला कोण सर्व करेल. रिअल रिॲक्शन देशील. रिअल सांगते, थोडस आपला सॉस जर ठीक झाला थोडासा. बरं तू खा ना आधी. खाते मी बट मस्त. खरंच छान झालं. नॉट बॅड.